तर महापालिका निवडणुकीमध्ये शाईऐवजी मार्करचा वापर आणि पाडू मशीनचा वापरानं राजकारण आता तापलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या दोन्ही मुद्द्यावरून निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलेला आहे। मार्करची शाई पुसली जात असून दुबार मतदानासाठी हे सर्व काही केलं जात आहे असा आरोपही राज ठाकरेंनी केला। दरम्यान पराभवाच्या नंतर नेमका कशाला दोष द्यायचा याबाबत सध्या विरोधक तयारी करतायत असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावलेला आहे। सरकारने ठरवायचं की कशा प्रकारे निवडणुका जिंकायच्या, जे त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं ते आता हे सगळं करायचा प्रयत्न करतायत। होऊ देणार नाही तो भाग वेगळा, परंतु आता हे मशीन आणलंय, हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाहीये। बरं, हे मशीन आणल्यावरती त्याचं क्लॅरिफिकेशन, त्याची स्पष्टता ही निवडणूक आयोगाने द्यायची, ते देत नाहीयेत। मागितल्यानंतर पत्र पाठवल्यानंतर पण ते देत नाहीयेत। आणि आज तर अजूनच वेगळं काहीतरी की बाबा आजपर्यंत ती इंक लावली जायची, बरं का, आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि ते पेनमध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते। असं आहे की पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरलेला आहे। तथापि जर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर इलेक्शन कमिशननी त्या संदर्भात लक्ष द्यावं। मात्र मला असं वाटतंय की काही लोक उद्याचा निकाल प्रिएम्प्ट करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत, हे मात्र स्पष्ट दिसतंय। मला आता प्रभाग क्रमांक 3 मधून फोन आला। आमच्या उमेदवारांनी फोन केला की भाऊ शाई लावलेली पटकन निघताय। पूर्वी शाई आठवड्याभर निघत नव्हती, ते कातळे निघायचं पण शाई निघत नव्हती। आता ते मार्करनं शाई लावत आहे। एकीकडे 9 वर्षांनी निवडणुका होत आहेत, दुसरीकडे व्हीव्हीपॅटचा वापर नाही, तिसरीकडे शाई निघून जात आहे लावलेली। बोगस मतदान करायचं आहे का आणि बोगस मतदान करून निवडणुका जिंकायच्या, हा त्यामागचं षडयंत्र आहे। हे आता लपून राहिलेलं नाही। भारतीय जनता पक्ष बेईमानी केल्याशिवाय, पैसे वाटल्याशिवाय, यंत्रणांचा वापर केल्याशिवाय निवडणुका जिंकू शकत नाही, हे सगळ्यांना माहीत आहे, हे भाजपला माहीत आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्ष या सगळ्या गोष्टीचा वापर करत आहे।